नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जर तुमचा आयटीआय झाला असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत असिस्टंट लोको पायलट पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे। याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे, तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांकरता आपण या ठिकाणी माहिती देत असतो, तर अशा पद्धतीची निरंतर माहिती तुम्हाला भेटत राहावी याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा। चला तर आपण डिटेल जाहिरातीविषयी जाणून घेऊ। या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या अंतर्गत सीन नंबर 1/2024 या क्रमांकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुम्हाला डिटेलमध्ये पीडीएफ जाहिरात वाचायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ जाहिरात डाउनलोड करू शकता आणि डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जाहिरात बघत आहोत। या ठिकाणी आपण वाचू शकतो मित्रांनो, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस नंबर 1/2024 रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट म्हणजे ALP। ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक सुरू होत आहे मित्रांनो 20 जानेवारी 2024 पासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आहे 19 फरवरी 2024 रात्री 11:59 पर्यंत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला अर्जामध्ये काही करेक्शन करायचे असतील, मॉडिफिकेशन करायचे असेल तर त्याकरता दिनांक आहे 20 फरवरी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत। त्यानंतर आपण या ठिकाणी वाचू शकतो, पोस्टचे नाव आहे असिस्टंट लोको पायलट ALP। 7 CPC नुसार पे लेवल आहे 2, इनिशियल पेमेंट आहे 19,900, मेडिकल स्टँडर्ड हवा A1 आणि वयोमर्यादा दिलेली आहे दिनांक 1/7/2024 रोजी 18 ते 30 वर्षे आणि टोटल वॅकन्सीज आहे मित्रांनो 5696। या जाहिरातीमध्ये बरेचशी डिटेल दिलेली आहे। फक्त आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त महत्त्वाची जी माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच लिंकवरती जाऊन पीडीएफ डाउनलोड करून ती माहिती घेऊ शकता। तर या ठिकाणी आपण एज लिमिट विषयी जाणून घेऊ। एज लिमिट दिलेली आहे 1/7/2024 रोजी पर्यंतची 18 ते 30 वर्षे। वयोमर्यादामध्ये शिथिलता कशा पद्धतीने दिलेली आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊ। SC आणि ST उमेदवारांकरता 5 वर्ष शिथिलतम, OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट्स करता 3 वर्ष शिथिलतम म्हणजे इतर मागासवर्गीय ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे त्या उमेदवारांकरता 3 वर्ष शिथिलतम। त्याचबरोबर मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट जे आहे त्यांच्याकरता वयोमर्यादामध्ये शिथिलता कशा पद्धतीने दिलेली आहे ते सुद्धा बघून घेऊ। एक्स सर्व्हिसमॅन अनरिझर्व आणि EWS यांच्याकरता 3 वर्ष शिथिलतम, एक्स सर्व्हिसमॅन OBC नॉन क्रिमिलियर यांच्याकरता 6 वर्ष शिथिलतम आणि एक्स सर्व्हिसमॅन SC आणि ST यांच्याकरता 8 वर्ष शिथिलतम अशा पद्धतीने वयोमर्यादामध्ये शिथिलता दिलेली आहे। त्यानंतर पुढे बघून घेऊ मित्रांनो, आपण जे रेल्वेमध्ये सध्या कामाला आहेत त्या उमेदवारांकरता सुद्धा काही वयोमर्यादामध्ये शिथिलता दिलेली आहे। तुम्ही पीडीएफ जाहिरात डाउनलोड करून त्या ठिकाणी वाचू शकता। त्याचबरोबर महिला ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकरता काही वयोमर्यादामध्ये शिथिलता दिलेली आहे। ज्या महिला उमेदवार आहे ज्या विधवा आहेत, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा नवऱ्यापासून ज्युडिशियली सेपरेटेड आहे अशा महिला उमेदवारांकरता अनरिझर्व आणि EWS महिला उमेदवारांकरता 35 वर्षे, OBC नॉन क्रिमिनल महिला उमेदवार जे या मुद्द्यामध्ये मोडत आहे त्या उमेदवारांकरता 38 वर्षे आणि SC आणि ST महिला उमेदवारांकरता 40 वर्षाच्या पद्धतीने वयामध्ये शिथिलता दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या उमेदवारांचं शिकाऊ उमेदवारी पूर्ण झालेली आहे त्या उमेदवारांकरता सुद्धा कॅटेगरीनुसार वयोमर्यादामध्ये शिथिलता दिलेली आहे। जर तुमचं अप्रेंटिसशिप पूर्ण झालेले असेल किंवा शिकाऊ उमेदवारी पूर्ण झालेली असेल तर त्या उमेदवारांनी ही पीडीएफ जाहिरात डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती घ्यावी। पुढे बघूया मित्रांनो, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ विषयी माहिती दिलेली आहे। कॅटेगरीनुसार या दिनांकाच्या अगोदर जन्म झालेला नसावा असं या ठिकाणी दिलेलं आहे। एज ग्रुप दिलेला आहे 18 ते 30 वर्षे। अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ नॉट बिफोर म्हणजे या तारखेच्या पूर्वी नसावे। अनरिझर्व आणि EWS 2/7/1994, OBC नॉन क्रिमिनल 2/7/1991, SC आणि ST 2/7/1989 आणि लोअर लिमिट ऑफ द डेट ऑफ बर्थ नॉट आफ्टर म्हणजे या तारखेनंतर उमेदवारांचा जन्म झालेला नसावा, तर ती तारीख आहे 1/7/2006। इसेन्शियल क्वालिफिकेशन विषयी या ठिकाणी दिलेलं आहे। शैक्षणिक अर्हताची लिस्ट अनेक्झर A मध्ये आहे, ती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। पण या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे की दिनांक 19/2/2024 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि या तारखेच्या अगोदर तुमचं एज्युकेशनल किंवा टेक्निकल क्वालिफिकेशन पूर्ण झालेलं असावं। एक्झामिनेशन फी विषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊ। या ठिकाणी आपण बघू शकतो फी दिलेली आहे 500 रुपये आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज ऑफ इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे EBC
यांच्याकरता फी दिलेली आहे 250 रुपये. अशा पद्धतीने 500 आणि 250 फी या पदभरती करता भरावी लागणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वेगवेगळ्या विभागानुसार तुम्हाला जर अर्ज सादर करायचा असेल तर त्या प्रत्येक विभागाची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल, कारण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या संख्येने पदे जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची सुद्धा माहिती आपण पुढे घेणार आहोत. पण वाटल्यास या कॉलमचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा तुम्ही PDF जाहिरात डाउनलोड करून सुद्धा तुम्ही अर्ज करणार असलेल्या विभागाची वेबसाईट जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे मित्रांनो, मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे कमीत कमी तुमची शैक्षणिक अर्हता काय असायला हवी. तर या ठिकाणी आपण बघू शकतो नेम ऑफ द पोस्ट आहे असिस्टंट लोको पायलट ALC आणि मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय दिलेले आहे हे आपण या ठिकाणी बघून घेऊ. मॅट्रिक्युलेशन किंवा SSLC म्हणजे 10वी प्लस म्हणजे 10वी आणि ITI फ्रॉम रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन ऑफ NCTVT SCVT इन द ट्रेड्स ऑफ म्हणजे ITI तुम्ही असणं आवश्यक आहे. 10वी प्लस ITI कोणकोणत्या ट्रेडमध्ये ते बघून घेऊ. फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक, रेडिओ अँड TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर अँड कॉइन वेंडर, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन मेकॅनिक. अशा पद्धतीने विविध ट्रेडमध्ये तुम्ही जर ITI पास आउट झालेले असाल तर नक्कीच तुम्ही असिस्टंट लोको पायलट या पदाकरता अर्ज सादर करू शकता. पुढे दिलेलं आहे ऑर म्हणजे किंवा मॅट्रिक्युलेशन प्लस म्हणजे 10वी प्लस कोर्स कंप्लीटेड ऍक्ट अप्रेंटिसशिप इन द ट्रेड्स मेन्शन्ड अबोव म्हणजे 10वी प्लस वर सांगितलेल्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण असणारे उमेदवार किंवा 10वी प्लस 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजे जर तुम्ही 10वी पास आउट असाल आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल या इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा जर तुमचा झाला असेल 3 वर्षाचा तरी तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता. पुढे दिलेलं मित्रांनो ऑर म्हणजे किंवा डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स ॲज अबोव विल ऑल्सो बी ऍक्सेप्टेबल इन लिव्ह ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हणजे जर तुमचं डिग्री सुद्धा झालं असेल वर सांगितलेल्या स्ट्रीम्स मध्ये तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो ही होती एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी माहिती. आपण आता वरती बघितलं की वेगवेगळ्या विभागामध्ये जर अर्ज सादर करायचा असेल तर त्यांची वेबसाईट वेगवेगळी आहे. तर वेगवेगळ्या विभागाच्या अशा पद्धतीने एकूण झोन वाईज पोस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या झोनमध्ये अर्ज सादर करणार आहात त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. तर अशा पद्धतीने एकूण पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत 5696. कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या झोननुसार किंवा विभागानुसार एकूण पदांची संख्या जाणून घ्यायची असेल तर तुम्ही PDF मध्ये जाऊन ती माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो जाहिरातीमध्ये काही अनेक्झर दिलेले आहे. ते अनेक्झर तुम्हाला किंवा सर्टिफिकेट तुम्हाला भरून सबमिट करायचे आहेत. ते सुद्धा तुम्ही PDF मध्ये जाऊन त्याचे प्रिंटआउट काढून हे सर्टिफिकेट तुम्ही फिल करू शकता आणि ते तुम्ही सबमिट करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. ज्या जाहिरातीकरता तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो तुमचं जर स्वप्न असेल रेल्वे विभागामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या परीक्षेकरता फॉर्म भरा, अभ्यास करा आणि परीक्षा द्या. तुम्हा सर्वांना टीम रोजगार मराठी मार्फत बेस्ट ऑफ लक. येणाऱ्या सर्व परीक्षांकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.